त्याला मदत करा, पण पाडण्यास सुद्धा मोठा विजय यावेळेस पाडायचं शिका, जेणेकरून आपल्या मताची भीती होईल. धन्यवाद. मी आंबेडकर साहेबाला खूप मानतो, मी आंबेडकर साहेबांना खूप मानतो. त्यांचा शब्द मी आंबेडकर साहेबांचा नाही डावलत, कधी डावलत नाही मी आंबेडकर साहेबांचा शब्द, कारण ते आमच्या पाठीशी पहिल्या दिवसापासून, आणि त्यांनाही समाज काही धोका दगाफटका याच्या सुद्धा नाही होऊ देणार, कोणताच समाज नाही होऊ देणार या निवडणुकीत. संविधान निर्मात्याच्या इथे विनम्र अभिवादन करायला आलेले आहात. तुम्ही जे मराठा आरक्षण मागत आहात ते कायद्याच्या चौकटीमध्ये, संविधानाच्या चौकटीत बसलं पाहिजे. एक मिनिट हो, जरा थांबा, तुमचा आवाज खूप झाला. 100% संविधानाच्या चौकटीत बसतंय आणि आम्ही त्यांना मानतो सुद्धा बसतंय, कारण मराठा आणि कुणबी एक. तुम्हाला आता एक सेकंद म्हणजे 1 मिनिटाच्या आतच सांगतो, मंडल कमिशननं जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण कुठलाही अहवाल त्यांनी स्वतः बनवलेला नाही, इंग्रज काळातले अहवाल त्यांनी घेतलेला आहे, त्यांनी कोणाला मागाससिद्धही नाही केलेले. मराठ्यांची भारत देशावर अशी जाते की 200 वर्षापूर्वीचे पुरावे मराठ्यांचे शासकीय नोंदीचे सापडले की मराठा कुणबी आरक्षणात, म्हणून आमचंच आरक्षण संविधानाच्या कसोटीवर टिकणार आहे. आणि ते काहीच होत नाही. हिंदू कोड बिलमध्ये सुद्धा सगळे सोयरे शब्द आहेत, गणगोतानुसार ज्यांच्या सोयरिके जुळत्यात ते सगळे सोयरे ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्या आधारावर त्याला कुणबी प्रमाणपत्राचा लाभ द्यायचा आहे. हे सगळं संविधानाच्या चौकटीत टिकतं आणि सरकारची जबाबदारी टिकवणं, आमची नाही. सरकार आम्ही नाही येत, तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला, 4 जजेस तुम्ही त्याच्यावरती बसवले होते, IAS दर्जाचे अधिकारी होते, तुम्ही घटनेचे अभ्यासक होते, कायद्याचे पण अभ्यासक होते, आरक्षणाचे अभ्यासक होते, मागासवर्ग आयोगाचे त्याच्यात अभ्यासक होते. तुम्ही सगळ्यांना मिळून तो शब्द ठरवलेला, टिकवण्याची जबाबदारी तुमची. म्हणून आम्ही वाचित सांगितलं होतं, गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, तुम्हाला जड जाईल. आणि तुम्ही जर आता नाही दिलं तर 4 जूनलाच मी पुन्हा उपोषण सुरू करणार आहे. म्हणजे काही मराठ्यांच्या म्हणतो मी तुम्हाला, यांना गुलालात दंग राहू द्या, मला माझा समाज मोठा करण्यात दंग राहायचा. मला माझ्या समाजासाठी कोण निवडून आला कोण पडलाय याच्यात माझा मराठा समाजाला आनंद नाही व्यक्त. काही मराठ्यांचे करतील निवडून आले, पण आम्ही त्याच दिवशी जीवन मरणाची झुंज देणार आहेत. आणि 8 जूनला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला माझी विनंती आहे की नारायणगडावरती 900 एकरवरती कार्यक्रम होतोय, मराठ्यांनी एकानं सुद्धा घरी राहायचं नाही. माता मावल्यांसह महापूर आल्यासारख्या मराठी त्या नारायणगडाकडे निघले पाहिजे. शक्ती या देशाला पुन्हा एकदा दाखवून आपल्या लेकराला न्याय मिळवायचा. धन्यवाद. तुम्ही चैतन्यवृत्ती आहात, मुख्यमंत्री सुद्धा चैतन्यवृत्ती दाखल होत आहेत, काही प्रश्न वगैरे नाही, मी भेटत नाही कोणाला, कारण मी माझ्या समाजाला भेटतो आणि मी काय मैत्री करायला आलेलो नाही. मी समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय. मी मित्रत्व निभत नाही. मागाच मित्रत्व निभायचं असतं बाबा, मी लय मोठा झालो असतो, मला काही दिलं असतं. मला पैसे नको आणि मंत्रिपद घेऊन. आता त्यांच्या लोकांनी पैसे वाटले ना, तुम्हाला माहित आहे की नाही, सांगतो तुम्हाला. त्यांनी आता एक डाव टाकला होता 4-5 दिवसात 15 लाख रुपये माणूस. वदा पटेल 123 गावातले 100 लोक त्यांना फोडायचे होते, म्हणून त्यांनी गेले मुख्यमंत्र्यांचे ओढी पैसे घेऊन. देणारा कुणीतरी आम्हाला 4-5 दिवसात पुरी माहिती मिळणार आहे, त्यावेळेस तुम्हाला आणखीन माहिती देतो आपल्या चॅनलवर. तिकडे पैसे वाटायचे, पण इमानदार पैसे गेले. ते म्हणले हे राहून तुम्हाला खर्चाला पैसे द्यायला लागले तुम्ही आमच्या लोकांना फोडायसाठी 15-15 लाख रुपये, आणि देणाऱ्याला 5 लाख. म्हणजे जो देणार आहे त्याला 5 लाख, त्याच्यात लई इन्कम झाला. ते तर आमच्या गोदा पटेल असं घुसलं पर माणूस 5 लाख म्हणल्यावर, कारण 15 लाख यांना द्यायचे. तेव्हा मला माझ्याकडून तेव्हा होता 150 एकरवाला, तेव्हा मला माझ्याकडून 50 लाख घेऊन जाय, आणि तो आहे ते मुख्यमंत्री गृहमंत्री कोणत्या आली. आमचे फोडून नाही शकत साहेब तुम्ही. तुम्हाला आणखीन बी गृहमंत्र्यांना सांगतो मी, तुम्ही माया नादाला लागू नका.